श्री गुरुचरित्र अध्याय 43 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, हे अनंत व्रत यापूर्वी अनेकांनी केलेले आहे. पंडुपुत्र युधिष्ठिराने हे व्रत केले तेव्हा त्याला लगेचच राज्यपद लाभले. असे हे उत्तम व्रत आहे. त्यावर तो ब्राह्मण नमस्कार करून विचारता झाला. युधिष्ठिर मुळातच राजा होता, मग त्याला आणखी कोणते राज्य मिळाले? तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले, पांडवांचे राज्य होते, मात्र त्यांनी ते कौरवांसोबत दूध खेळण्यात घालवले. पुढे ते वनवासात गेले आणि 12 वर्षे कष्ट काढते झाले. युधिष्ठिराचे राज्य अशा रीतीने गेले. त्या घोर अरण्यात आपल्या भावांसह चिंतेने व्याकुळ होऊन राहणारा युधिष्ठिर नित्य हरिचिंतन करीत असे. पांडवांनी राज्य घालवून वनात वास्तव्य केले होते, मात्र तेथेही कौरवांनी कपटाने वागून त्यांच्यात अनेक विघ्ने आणली. पांडवांचे सत्व हरण करण्यासाठी त्यांनी दुर्वासांना पाठविले, मात्र श्रीकृष्णाने येऊन पांडवांचे रक्षण केले. पांडवांनी तिथे अनेक व्रते आणि तीर्थयात्रा केल्या. त्यांनी अपार कष्टही सोसले. हे जणू विरक्त वृत्तीने जगत होते. त्यांचे होणारे हाल पाहून पांडव जिथे होते तिथे भक्तवत्सल नारायण आला. श्रीकृष्ण येत असल्याचे पाहून धर्म त्यास सामोरा गेला आणि त्याला साष्टांग नमस्कार करता झाला. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी श्रीकृष्णाच्या चरणांवरील धूळ झटकली. त्याला बसावयास आसन दिले. विनयपूर्वक वंदन केले. तसेच त्याला अर्घ्य व पाद्य दिले. गंध अक्षता लावल्या. वनपुष्पांनी त्यांची पूजा केली आणि भक्तिपूर्वक पूजा करून त्यांची विनवणी केली. हे ऋषिकेशा, हे भक्तवत्सल श्रीकृष्णा, हे अनंत नारायणा, तुझा जय जयकार असो. हे कृपाळू लक्ष्मी रमणा, क्षीरसागरात वास्तव्य करणाऱ्या वासुदेवा, हे परमात्मा परमज्योती, तू उत्पत्ती व स्थिती यांचा करता असून लय देखील तूच करतोस. तूच त्रयमूर्ती आहेस. तूच जिव्हाळ्या पोटी या जगातील सर्वांचेच रक्षण करतोस. तू सूक्ष्म, स्थूल, अणुरेणू, तृण व काष्टी अशा सर्वांच्या ठायी वास्तव्य करतोस. तू सत्व, रज, तम या तीनही गुणांनी युक्त आहेस. आत्मरूप ऋषिकेशा, तुझ्या चरणांना वंदन करतो. रजोगुणाचा आश्रय घेऊन तूच सृष्टी रचना केलीस. दुष्टांना शासन करणे आणि साधुजनांचे रक्षण करणे हे तुझे ब्रीद आहे, असे वेद आणि पुराणे सांगतात. हे तर प्रसिद्धच आहे. भूमीचा भार उतरवण्यासाठी तू अवतार घेतलास, तर या युधिष्ठिराचा तुला भार झाला का? मग त्याला तू का ठेवलेला आहेस? जगात सर्वत्र तू आम्हाला स्वतःचे प्राण म्हणवतोस आणि आम्हाला वनवासात जायला लावून नाना परीचे कष्टही भोगावयास लावतो. तुझी कृपा ज्यांच्यावर होते त्यांचे तू रक्षण करतोस. मग आमची उपेक्षा करून आम्हाला अरण्यात का ठेवलेस? तुझ्याविषयी आम्ही आमचे दुःख अन्य कुणाला सांगावे? तू जर आमची उपेक्षा केलीस तर जीव वाचवण्याची आशा आम्ही कशी ठेवावी? तेवढ्यात भीम आला आणि श्रीकृष्णाला वंदन करून म्हणाला, स्वामी, आमचे हाल का होऊ देतोस? अर्जुनही त्याच वेळी आला आणि कृष्णाच्या पाया पडून करुण वचनाने म्हणाला, हे कृपासागरा, हे मुरारी, तुझी कृपा दृष्टी असूनही आम्ही वनवासी झालो. फार कष्ट पडले. आम्ही आता त्रस्त झालो आहोत. तू पांडवांचा प्राण आहेस. आमचे कष्ट दूर कर. हे नारायणा, तू तुझे ब्रीद राख. माद्रीचे पुत्र नकुल सहदेवही नमस्कार करावयास आले. द्रौपदीनेही कृष्णचरणांना वंदन केले. तू आमचा कैवारी आहेस, तरीही आम्ही घोर अरण्यात सापडलो आहोत. आमचा भाऊ दुर्योधन राज्य करीत आहे. आता आम्ही काय उपाय करावा? तुझ्यासारख्यांचे छत्र असूनही आम्हाला अतिशय कष्ट भोगावे लागत आहे. आम्हाला आमचे राज्य आणि चित्त स्वास्थ्य परत कसे मिळेल? आम्ही कोणता उपाय करावा? हे ऋषिकेशा, तूच आम्हाला सांग. असे त्या सर्वांनी विचारले. तेव्हा कृष्णाच्या मनात दया उत्पन्न झाली आणि तो पांडवांना म्हणाला, मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते केल्याने तुम्हाला तात्काळ राज्य मिळेल आणि तुम्ही प्रसन्न व्हाल. अनंत व्रत नावाचे हे विख्यात आणि सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत आहे. तुम्ही त्याचे आचरण केल्यास तुम्हाला त्वरित राज्य मिळेल. आता अनंत व्रत म्हणजे काय ते सांगतो. अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा. ते माझेच नाव आहे. मीच काळाची कला, काष्टा, मुहूर्त, दिवस, रात्र, सर्व शरीर, पंधरवडा, मास, वर्ष, युग, कल्प वगैरे आहे. मी नारायण असून पृथ्वीवरचा भार उतरवण्याकरता अवतरलो आहे. दुष्ट दानवांचा नाश करण्यासाठी वासुदेवाच्या कुळात माझा हा अवतार झाला. मीच अनंत आहे, याविषयी मनात संशय धरू नकोस. मी सर्व अंशांनी ब्रह्मा, विष्णू आणि शंकर आहे. सूर्य, चंद्र, 14 भुवने, 8 वसु व 12 आदित्य मीच आहे. 11 रुद्र, 7 समुद्र, 7 ऋषी, 7 पर्वत म्हणजे मीच आहे. भूमीवरील सर्व वृक्ष आणि आकाशातील सर्व नक्षत्रे, तसेच 10 दिशा आणि पृथ्वी म्हणजे मी कृष्ण आहे.
सप्त पाताळे, भूलोक, भुवरलोक इत्यादी सप्तलोक, रेणू, गवत, काष्टे मिळून मीच विश्वात्मा आहे. युधिष्ठिरा, मीच अनंत आहे याविषयी मनात शंका धरू नको. माझी विधीपूर्वक पूजा कर. हे व्रतच तुम्हाला योग्य ठरेल. युधिष्ठिर हात जोडून म्हणाला, स्वामी, या व्रताचे निधान काय आहे? दान कोणते करावे? पूजा कशी करावी? सर्व काही सविस्तर सांगावे. हे व्रत कोणत्या दिवशी करावे? असे व्रत पूर्वी कोणी केले होते तेही आम्हाला विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा कृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, तू मला विचारलेस त्याप्रमाणे सांगतो. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी या तिथीस अनंताची आराधना करावी. त्याने तुला त्वरित राज्यपद मिळेल. पूर्वी हे व्रत कोणी केले तेही सांगतो. पूर्वी कृतयुगात सुमंत नावाचा आणि वसिष्ठ गोत्राचा ब्राह्मण राहत होता. भृगु ऋषींची दीक्षा नावाची कन्या होती. ती सुमंतांची भार्या होती. ती पतिव्रता व उदार होती. तिला एक कन्या झाली. तिचे नाव सुशीला होते. सुमंत कन्या सुशीला घरी मोठ्या सदाचाराने राहून आपले घर ठाकठीक ठेवत होती. ती विविध प्रकारे घर सुशोभित करताना तोरणे करत असे, रांगोळ्या घालीत असे आणि त्यात 5 रंगाचे चूर्ण भरून रम्य आकृतीही काढत असे. स्वस्तिक, शंख, पद्म, गदा, चक्र आदी रांगोळ्या काढीत असे आणि काया वाचा मने सर्व उपचारांसहित पूजाही करीत असे. अशातच एके दिवशी विचित्र घडले. सुमंताची पत्नी मरण पावली. सुमंत विदूर झाला. त्याचे धर्मकार्य अपूर्ण राहिले म्हणून त्याने दुसरा विवाह केला. तिचे नाव कर्कशा होते. ती वाईट वागत असे. रोज पती आणि मुलीसोबत भांडण करीत असे. सुशीला उपवर झाली. एखादा योग्य वर मिळाल्यास तिचे लग्न करून द्यावे असा विचार सुमंत करू लागला. तो या विचारात असता त्याच्याकडे कौंडिन्य ऋषी आला. त्याने सुशीलेला मागणी घातली. ती योग्य वाटल्यामुळे सुमंताने त्यास मान्य केले आणि विधीपूर्वक विवाह करून सुशीला कौंडिन्यास दिली. आषाढ व श्रावण हे 2 महिने सर्वजण एकत्र होते, परंतु घरात सावत्र आई व मुलीचे वितुष्ट होते. हे पाहून कौंडिन्याने सुमंताला म्हटले, आम्ही येथून दुसरीकडे कुठेतरी जावे हेच बरे. सुमंताला वाईट वाटले. तो म्हणाला, माझी स्त्री ही केवळ वैरी नाही. आता माझी मुलगी मला सोडून जाणार. ही पापीण मी पत्नी म्हणून का स्वीकारली? ज्याच्या घरी शांत स्वभावाची स्त्री नाही त्याला अरण्य फार दूर नाही. हे त्रिपुरारी, माझी व्यथा ऐक. मी संसार सागरात बुडालो आहे. त्या माझे तपादी कर्म चालत नाही. ही कर्कशा बायको माझे काही ऐकत नाही. मुलगी घरी असताना आनंद वाटतो. जावयाचेही नित्यदर्शन होते. सुमंताच्या बोलण्यावर कौंडिन्य म्हणाला, तुम्ही चिडचिड करू नये. दोघे तपस्वी एका घरात राहण्यानेही एक प्रकारे धर्महानी होते. आम्ही दुसरीकडे जाऊ. तिथे मी तप, अनुष्ठान वगैरे करीन. मी जवळच कुठेतरी आश्रम बांधेन आणि आपली वारंवार भेट होईल. तेव्हा सुमंत कौंडिन्याला म्हणाला, अजून 12 दिवस तुम्ही राहा. भाद्रपद शुक्ल त्रयोदशीस अर्थात सर्वसिद्ध त्रयोदशीस तुम्ही प्रस्थान ठेवा. सुमंताची विनंती ऐकून कौंडिन्य व सुशीला 13 दिवस राहिले आणि योग्य मुहूर्तावर दुसऱ्या दिवशी निघाले. सुमंत कर्कशेला म्हणाला, मुलगी तिच्या पतीसोबत चालली आहे. तिला व जावयाला जेवू घाल. तांदूळ, गहू यांचे अन्न वाढ. पतीने असे सांगताच ती धावत घरात गेली आणि दारातून घट्ट लावून घेत तिने दाराला मोठे दगड टेकून ठेवले. सुमंत विनवण्या करू लागले. डोके आपटून घेऊ लागला. मात्र ती दार उघडेना. तेव्हा सुशीला सुमंताला म्हणाली, बाबा राहू द्या, आम्ही तसेच जातो. सुमंत स्वयंपाकघरात गेला तेव्हा त्याला एका मडक्यात भरून ठेवलेला गव्हाचा कोंडा दिसला. तोच त्याने कन्येला व जावयाला दिला आणि दोघांनाही निरोप दिला. मग दोघेजण रथावर बसले. कौंडिन्य आनंदात होता. मध्याह्न झाल्यावर तो नदी किनारी उतरून अनुष्ठानाला बसला. तेव्हा सुशीला रथात बसली होती. तिने तीरावर अनेक स्त्रिया आल्या असल्याचे पाहिले. त्यातील अनेक स्त्रियांनी लाल वस्त्रे परिधान केली आणि वेगवेगळे कलश मांडून त्या चतुर्दशी व्रतानिमित्त पूजा करीत होत्या. सुशीला हळूहळू त्या सुवासिनींजवळ जाऊन पोहोचली आणि विचारती झाली, तुम्ही हे कसले व्रत करत आहात? तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, हे अनंत व्रत आहे. या पूजेमुळे इष्टते सर्व काही त्वरित प्राप्त होते. सुशीला त्यांना म्हणाली, या व्रताचे विधान काय आहे ते मला कृपया पूर्ण विवरण करून सांगावे. तेव्हा त्या स्त्रिया सुशीलेला अनंत व्रताची साध्यंत माहिती देऊ लागल्या. हे व्रत भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला करावयाचे असते. या व्रताचे नाव अनंत व्रत आहे. तुला आम्ही जे सांगत आहोत ते लक्षपूर्वक ऐक. तांबड्या रेशमी दोऱ्याचा अनंत करावा. तो घेऊन नदीवर जावे आणि स्नान करून स्वच्छ व्हावे. चांगले वस्त्र नेसून हळद कुंकू लावून 2 कलश आणावे. त्यात गंगा व यमुना यांचे जल आहे असा संकल्प करून पाणी भरावे आणि त्यात रत्नासहित पंचपल्लव
पिंपळ, आंबा, वड, औदुंबर व पायरी यांची पाने घालून षोडोपचारे पूजा करावी. नंतर गंगेच्या व यमुनेच्या नाना प्रकारच्या आरत्या कराव्या आणि दर्भाचा शेषनाग करून त्याची पूजा करावी. दोन्ही कलशांवर नवे वस्त्र ठेवावे आणि अष्टदल कमल रेखाटून ते कलशांवर ठेवावे. त्या कलशांपुढे शंख व पद्म यांच्या रंगावली काढाव्या आणि त्यात पंचरंगी चूर्ण भरावे. दर्भाचे शेषनाग करून त्याची पूजा करावी आणि विष्णूचे शेषशायी रूपात ध्यान करावे. 7 फणांच्या शेषाजवळ सदा विष्णू असतो म्हणून तोच अनंत होय असे म्हणून त्याचे ध्यान करावे. पिंगट रंगाचे नेत्र, उजवीकडे वरच्या हातात शंख, खालच्या हातात पद्म, डावीकडील वरच्या हातात चक्र व खालच्या हातात गदा असे त्याचे चतुर्भुज ध्यान करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून दर्भाच्या गाठीची व 2 नव्या दोऱ्यांची षोडोपचारे पूजा करावी. अनंत गुणरत्नाय हा मंत्र म्हणून 9 दोरे कलशावर ठेवावेत आणि पुरुष सूक्त म्हणून त्यातील अतो देवेती मंत्र म्हणून षोडोपचारांनी पूजा करावी. नंतर संसारेती या मंत्राने उजव्या हातात नवा दोरा बांधावा. नमस्ते वासुदेव या मंत्राने जुना दोरा सोडवून विसर्जित करावा. दाताच विष्णुर्भगवान हा मंत्र म्हणून गहू व तूप यांचे दान करावे. हे दान गूळ व फळे यासहित द्यावे. अनारसे, तांबूल, दक्षिणा, एखादे फळ यांसह अर्धे दान करावे आणि अर्धे स्वतः भक्षण करावे. असे व्रत 14 वर्ष करावे. उद्यापनाच्या वेळी 14 कलश द्यावेत. ब्राह्मणाला जेवायला घालून भक्तिपूर्वक उद्यापन करावे. त्यामुळे 4ही पुरुषार्थ इच्छेप्रमाणे पूर्ण होतात. त्या स्त्रियांनी सुशीलेस याप्रमाणे सांगितले आणि त्या म्हणाल्या, आजच चतुर्दशी आहे. आमच्यासोबत तूही आज व्रत कर. सर्वांनी तिला अनंताचा दोरा दिला. त्याला 14 गाठी घातल्या आणि तिला आपल्यासोबत पूजा करावयास घेतले. तिच्याजवळ गव्हाचा कोंडा होता. त्यातील अर्धा कोंडा तिने आणून दिला आणि त्याचेच वाण दिले. सर्वांना तिने नमस्कार केला आणि ती आपल्या रथाजवळ आली. तोवर अनुष्ठान करून कौंडिन्य ऋषीही परत आला आणि आपण आता पुढे निघूया असे म्हणत ते दाम्पत्य रथातून पुढे जाऊ लागले. वाटेत त्यांना अमरावती नामक नगर लागले. तेथील नागरिक त्यांना सामोरे आले आणि म्हणू लागले, स्वामी चला, तुम्ही या नगराचे अधिपती आहात. ते दाम्पत्य मोठ्या थाटामाटाने नगरात शिरले. लोक त्यांना आनंदाने मिरवणुकीतून नेऊ लागले. अनंत व्रताच्या प्रभावाने त्यांनी पुष्कळ सुख उपभोगले. अशा प्रकारे सुशीलेसह कौंडिन्य अनेक दिवस त्या नगरात राहिला. एक दिवस सुशीलेसोबत तो आनंदाने बसला असता त्याने अनंताचा दोरा पाहिला. तेव्हा त्याने सुशीलेला विचारले, तू हातात काय बांधले आहेस? मला वश करण्यासाठी लाल दोरा बांधला आहेस काय? तेव्हा सुशीला त्यास म्हणाली, हा अनंताचा दोरा आहे. अनंताच्या प्रसादाने आपल्याला 8 प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. मी त्याच दिवशी अनंत व्रत केले होते. त्यामुळे अनंत आपल्याला प्रसन्न झाले आणि आपले भाग्य उजळले. तिचे बोलणे ऐकून कौंडिन्य संतापला. त्याने दोरा हिसकावून घेतला आणि अग्नीत टाकला. तो म्हणाला, कसला हा अनंत? मीच कितीतरी तप केले त्यामुळे आपल्याला एवढे ऐश्वर्य मिळाले. तू जो अनंताचा दोरा आहे म्हणतेस तो माझ्यासाठी केलेला वशीकरणाचा प्रयोग आहे. असे म्हणत कौंडिन्याने रागाने दोरा अग्नीत घातला. अहो अहो म्हणत सुशीला धावली. तिने चटकन आगीतून दोरा काढला, दुधात भिजवला आणि नीट केला. परंतु अनंताचा त्यांच्यावर कोप झाला आणि त्यांचे सर्व ऐश्वर्य तात्काळ गेले व ते लगेचच दरिद्री झाले. सर्व नगरजन त्यांचे शत्रू झाले. चोरांनी त्यांची वस्त्रे, भूषणे आणि गायी वगैरे नेले. त्यांच्या घराला आग लागली. घरात एकही कपडा राहिला नाही. अनंताची एवढी कृपा होता सर्व काही नष्ट झाले. मग त्याला जाणवू लागले की आपल्यावर अनंत रुसलेला आहे. मी उगीचच अग्नीत दोरा घातला. मी मदोन्मत्त झालो होतो. आता मी असे करतो की जोवर लक्ष्मीपती अनंताचे दर्शन होत नाही तोवर मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो अरण्यात गेला. त्याची भार्याही त्याच्यासोबत निघाली. हे अनंता, हे अनंता अशा हाका मारत तो चालला होता. बरेच अंतर पुढे गेल्यावर त्याला एक आंब्याचे झाड दिसले. त्याला आंबे आले होते. त्या झाडाला किडामुंगी स्पर्श करत नव्हती. पक्षीही त्या झाडावर येत नव्हते. कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले, तुला अनंताचे दर्शन झाले आहे का? तो वृक्ष म्हणाला, मला काही अनंत दिसला नाही. तुला जर दिसला तर तूच त्याला माझ्या स्थितीविषयी काही सांग. वृक्षाचे बोलणे ऐकून तो पुढे गेला. तेव्हा त्याला सवत्स धेनू दिसली. ती अरण्यात हिंडत होती. तिला गवत खाता येत नव्हते. कौंडिन्य गायीला म्हणाला, तुला जर अनंताचे दर्शन झाले तर कृपया मला सांग. तेव्हा गाय म्हणाली, मी काही अनंताला पाहिले नाही. जर तुम्हाला दिसला तर मला गवतही खाता येत नाही हे त्याला सांग. ते ऐकून कौंडिन्य पुढे गेला. त्याला वाटेत एक मोठा बैल दिसला. त्याने बैलाला विचारले, तुला अनंताचे दर्शन झाले आहे का? तेव्हा बैल त्याला म्हणाला, मी काही अनंताला पाहिले नाही. तुला जर दिसला तर त्याला माझ्याविषयी काही सांग.
कौंडिन्य पुढे गेला तेव्हा त्याला 2 सरोवरे अशी दिसली की त्याचे पाणी एकमेकात मिसळलेले होते, मात्र त्यात हंस वगैरे कोणी पक्षी नव्हते. त्या सरोवरात कमळे, कुमुदिनी वगैरे पुष्कळ होती. कौंडिन्याने त्याला विचारले, तुम्ही अनंताला पाहिले आहे का? तेव्हा ती सरोवरे त्याला म्हणाली, तू जो अनंत विचारतो आहेस तो काही आम्ही पाहिलेला नाही, पण जर का तुला तो भेटला तर आमच्याविषयी त्याला प्रार्थना कर. पुढे जाता जाता कौंडिन्याला एक गाढव आणि हत्ती दिसला. त्यांनाही कौंडिन्याने तसेच विचारले, पण ते दोघे त्याला उत्तर देऊ शकले नाहीत. कौंडिन्य निराश झाला. तो प्राणत्याग करण्याचा विचार करीत अनंता अनंता अशा हाका मारीत जमिनीवर पडला. तोच म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या वेशातील एक माणूस त्याच्याजवळ येत त्याला उठ उठ असे म्हणू लागला. तो म्हणाला, अरे विप्रा, अनंत कोठे आहे असे तू सर्वांना विचारित आहेस ना? चल माझ्यासोबत, मी दाखवतो. असे म्हणून त्याने कौंडिन्याचा उजवा हात धरला आणि त्याला अरण्यातून बाहेर नेले. तो कौंडिन्याने आश्चर्यपूर्वक अशी अपूर्व नगरी पाहिली. त्या म्हाताऱ्याने त्याला नगरात नेले आणि रत्नजडित सिंहासनावर बसवून आपले खरे रूप प्रकट केले. अनंताचे ते रूप पाहून कौंडिन्याने त्याच्या पायावर मस्तक ठेवून हात जोडून त्याची पुष्कळ स्तुती केली. हे गोविंदा, तुला नमस्कार असो. तुझे स्मरण करताच दुःख, गर्व आणि सर्व पापे नष्ट होतात. तू श्रेष्ठ असा यज्ञपुरुष आहेसच. तूच ब्रह्मा, विष्णू व महेश आहेस. तुझ्या केवळ दर्शनाने सर्व दोष नाहीसे होतात. हे वैकुंठ निवासा, नारायणा, लक्ष्मी विलासा, तुला नमस्कार असो. तूच जगाला व्यापून त्याचे रक्षणही करतोस. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका, मी पापी, पापकर्म करणारे, पापात्मक व पापांतून उत्पन्न झालेले असून आम्हाला तुझी भक्ती कळत नाही. तू आम्हाला क्षमा कर. मला तुझ्याविषयी अन्य कोणतेही दैवत माहीत नाही. मी तुला शरण आलो आहे, तुझेच चरण धरले आहेत. आज माझा जन्म सफल झाला. आज माझे जीवन धन्य झाले. मी तुझे चरण कमल पाहिले. मी भ्रमर होऊन त्यांचा सुगंध घेत आहे. कौंडिन्याने अशी स्तुती करताच चिंतामणी रूप अनंत प्रसन्न झाला आणि त्याने भक्ताला 3 वर दिले आणि म्हणाला, तुला धर्मप्राप्ती होईल, तुझे दारिद्र्य नष्ट होईल, तुला शाश्वत अशा वैकुंठात राहायला मिळेल असा नारायणाने वर दिला. हे श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगता झाला. कौंडिन्य अनंताला म्हणाला, मी अरण्यात एक आश्चर्य पाहिले. एक आंब्याचा वृक्ष होता. त्याला खूप आंबे लागले होते, परंतु एकही पक्षी त्याचे फळ खात नव्हता. पुढे आल्यावर एक सवत्स धेनू पाहिली. तेथे खूप गवत होते, पण गायीच्या निवासाच्या तोंडाला काही ते लागत नव्हते. पुढे 2 स्वच्छ सरोवरे दिसली. त्याचे पाणी एकमेकात मिसळलेले होते, परंतु त्याला हंसादिक पक्षी नव्हते. मी पुढे एक बैल पाहिला, मात्र त्याला गवत खाता येत नव्हते. पुढे एक मदोन्मत्त हत्ती आणि एक गाढव पाहिला. मग पुढे आलो तेव्हा एक म्हातारा ब्राह्मण पाहिला. या सर्वांचा अर्थ मला कळला नाही. तेव्हा हे जगन्नाथा, केशवा, मला याविषयी समजून सांगावे असे म्हणून त्याने नारायणाचे चरणवंदन केले. तेव्हा कृपाळू नारायणाने म्हटले, भक्त कौंडिन्या, ऐक. तू जो वृक्ष पाहिलास तो पूर्वी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता, मात्र तो उन्मत्त व गर्विष्ठ असल्यामुळे तो शिष्यांना काही ज्ञान सांगत नसे. त्या पापामुळे तो वृक्ष झाला. तू जी गाय पाहिलीस ती पूर्वजन्मी मनुष्य होती. त्या मनुष्याने एका ब्राह्मणाला नापीक जमीन दान दिली, म्हणून त्याला चारा खायला न मिळणाऱ्या गायीचा जन्म आला. तू पाहिलेला बैल मागील जन्मी श्रीमंत ब्राह्मण होता. त्याने कधी दान वगैरे केले नाही, म्हणून त्याला बैलाचा जन्म मिळाला. तुला जी 2 सरोवरे दिली ती म्हणजे गतजन्मीच्या 2 बहिणी. त्यांनी एकमेकांनाच दाने दिली होती. म्हणून तुला जो गाढव दिसला तो तुझाच क्रोध होता आणि हत्ती ही तुझी मदांधता होती. जेव्हा तुझे मन पश्चात्तापाने शुद्ध झाले तेव्हा तुला भेटलेला ब्राह्मण मीच होय. जे पाहिलेस त्यांना मी आता मुक्ती दिली आहे आणि तूही आता पुण्याईने मिळालेले सुख भोगून नंतर स्वर्ग प्राप्त कर. तू स्वर्गात पुनर्वसू नक्षत्रात निवास करशील. असा वर नारायणाने देताच कौंडिन्याला अतिशय हर्ष झाला. असा वर प्राप्त केल्यावर त्याने बराच काळ राज्य केले आणि पुढे तो स्वर्गलोकी गेला. राजा युधिष्ठिरा, आता ऐक. कृष्णाने धर्माला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर पांडवांनी भक्तिपूर्वक अनंत व्रत केली. श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, कृष्णाने सांगितलेले व्रत केल्यानंतर लवकरच पांडवांना राज्यप्राप्ती झाली. पृथ्वीवरील ऋषींनीही हेच व्रत केले होते. स्त्री पुरुषांनीही हे व्रत आचरावे, त्याने चारही पुरुषार्थ पूर्ण होतील. अनंत व्रत हे सर्व व्रतामधील थोर व्रत म्हणून प्रख्यात आहे. तू तुझ्या ज्येष्ठ पुत्राला हे व्रत नित्य करावयास सांग. कौंडिन्याने हे व्रत केले, त्याला सौख्य लाभले. या व्रताचाराचे पुण्य अनंत आहे, म्हणून हे व्रत करावे. तुझे गोत्रही कौंडिन्यच आहे. तू जर हे व्रत केलेस तर तुला मोठे पुण्य मिळेल. माझी आज्ञा समजून तुम्ही हे व्रत करावे. मग त्याने गुरुआज्ञा पाळून व्रत केले आणि श्रीगुरूंची अनेक उपचारांनी पूजा केली. निरांजन ओवाळे, गीत, वाद्य व नृत्यादी करून गुरुपूजन केले. ब्राह्मणांना आणि श्रीगुरूंना भोजन दिले. त्यामुळे
सर्वांना अतिशय आनंद झाला आणि श्री गुरुही संतुष्ट झाले. अशा प्रकारे श्री गुरूंना आनंद देऊन सायंदेव आपल्या गावी परत गेला. शिष्या लक्ष देऊन ऐक. सायंदेव ब्राह्मणाने आपली बायको मुले गावीच ठेवली आणि पुन्हा तो गुरुचरणांच्या सेवेसाठी गाणगापुरास आला. श्री गुरुजवळ राहून सायंदेवाने त्यांची पुष्कळ सेवा केली. अशा रीतीने तुझ्या पूर्वजांवर श्री गुरु प्रसन्न झाले. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, हे श्री गुरु नृसिंह सरस्वती परमनिधान तुला लाभलेले आहे. सरस्वती गंगाधर सविस्तर सांगत असलेले गुरुचरित्र चारही पुरुषार्थ पूर्ण करणारे आहे. या चरित्रामृतातील 43वा अध्याय अनंतव्रत कथा महात्म्य सांगणारा आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा श्रीमद अनंतव्रत कथा निरूपण करणारा हा 43वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.